वाडा नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकींच्या माध्यमातून आता अनेक जी विकास कामांचे दावे केले जातात, यामध्ये रस्ता ही एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, ज्यांची अवस्था काय आहे ती आपण बघितलेलीच आहे. परंतु या रस्त्यांच्या कडेला गटारांची कामं देखील अत्यंत महत्वाची आहेत. वाडा शहराची आता जी लोकसंख्या आहे साधारण 35,000च्या आसपास गेली. जितका घनकचरा निघतो तितकीच सांडपाणी देखील या शहरातून बाहेर निघतं आणि त्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. वाडा शहराची गटारांची अवस्था अत्यंत भीषण आहे. म्हणजे इतकी भीषण आहे की त्याच्यात करोडो रुपये काढले गेलेत कंत्राटदारांनी, परंतु गटारांवर म्हणजे अगदी जीव मुठीत घेऊन चालायची परिस्थिती आहे. सचिन, तू कसा बघतोस या सगळ्याकडे? तुझ्या माध्यमातून तुझे बघितलेले आहेत अनेक रस्ते, खरं काय वाटतं तुला? खरं तर म्हणजे सांडपाणी व्यवस्था ही शहरातलं आरोग्य सुधारण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे. कारण प्रत्येक घरातून निघणारं पाणी हे चांगल्या प्रकारे ते खालून कुठेतरी त्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे, पण वाड्यामध्ये हे कुठेतरी होताना दिसत नाहीये. या गेल्या 5 ते 7 वर्षात अनेक निकृष्ट पद्धतीच्या गटारी बनवण्यात आल्या, त्या तुटल्या फुटल्या, त्याची काय अवस्था झाली. आपण सर्वसामान्य नागरिक, आपण पत्रकार म्हणून भरपूर वेळा त्याच्यावरती आवाज उठवला, परंतु प्रशासन आणि नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष करून फक्त ठेकेदारांचे पांढरेउखळ करण्याचं काम केल्याचं दिसून येत आहे. आता ही आपण इथे गटार बघू ना, हिची अवस्था बघ कशी आहे. म्हणजे काय काम कोणत्या पद्धतीने केलेलं आहे काय सांगायचं आहे गटारीला. आणि अशा प्रकारच्या गटारी जर का वाडा शहरामध्ये असतील तर वाडा शहराचा विकास झाला असं आपण म्हणायचं तरी कसं काय? आता ह्या रस्त्याला सचिन, हा जो रस्ता आहे अत्यंत गायत्री नगरचा हा महत्वाचा रस्ता आहे. 16 आणि 17 प्रभागाचा 16 आणि 17 विभाग हा वाड्यातील एकदम उच्च, अगदी लोखंडवाला कॉम्प्लेक्स म्हटलं तरी चालेल, कारण इथे सगळी उच्चभ्रू लोक राहतात, सगळी सुशिक्षित लोक राहतात. हो, आणि त्या प्रभागामधली ही अवस्था बघा, हे गटार आणि या सगळ्या गटारी, ही काय परिस्थिती म्हणजे मला तर वाटतं ह्या ग्रामपंचायतीच्या काळाच्या गटारीवर त्याच्यावरच काम केलंय. आणि यांनी काय केलं सचिन, यांनी फक्त हे कॉन्क्रीटचे रस्ते बांधले. कॉन्क्रीटचे रस्ते बांधताना यांना गटार बांधायचं कंपल्सरी त्याच्यामध्ये येतं. मग यांनी काय केलं, त्याच्या साईडला फक्त पट्टी लावायची आणि त्याच्यावर फक्त माती हे भरायचं त्याच्यामध्ये मटेरियल आणि गटार टाकून द्यायची. ही परिस्थिती वरची बघ ना. याच्यामध्ये खरं म्हणजे सचिन, याच्यामध्ये ही जाळी बनवायला पाहिजे, याला मजबूत जाळी पाहिजे लोखंडाची, जेणेकरून हे गटार आतमध्ये तुटणार नाही. याच्यामध्ये कुठं जाळी दिसते सांग ना तू. आणि हे टाकलेले प्लायवूड तसेच्या तसे, म्हणजे आणि हा थर इथे तू थर बघ ना, हा किती थर आहे. मी तर म्हणतो हा 1.5 ते 2 इंचाचा फक्त थर आहे. तो थर 1.5 ते 2 इंचाचा असला तर त्याला उत्कृष्ट दर्जा मटेरियल वापरला असता तरी तो काय परिस्थिती आहे आता निघून येतं. हे कोणत्या पद्धतीने? आणि सचिन, अजून एक तुला आठवतं, आपण ज्या पंचायत समितीच्या त्या रोडला गेलो त्याची काय परिस्थिती त्या पंचायत समिती? तो महत्वाचा वाडा तालुक्यातून अनेक लोक त्या मार्गे पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशनला येतात. मात्र आजही तिथे गटारीवरती झाकणं नाहीत. म्हणजे हे प्रशासनाचं, त्या ठेकेदाराचं आणि इथल्या राजकीय. तिथे आपण अनेक वेळा वृत्तपत्रांमध्ये आपल्या बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यानंतर त्या गटारीचं काम दोन भागामध्ये झालं आणि त्यानंतर त्याची तरी काय अवस्था आहे, त्याच्यावर झाकण लावलेलं नाही. त्याच्यामध्ये किती गाड्या आता आपण बघितल्या, कितीतरी गाड्या आपण स्वतःनी काढून दिल्या गाड्या त्याच्यावर. खूपच विशेष म्हणजे इथून अनेक शाळकरी विद्यार्थी शाळेत जातात. लहान विद्यार्थी प्ले ग्रुप पासून ते 5वी 6वी पर्यंत लहान त्याच रस्त्याने जातात. त्या दिवशी तिथे एका त्या माणसाचा पाय गेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी तो जमजम पाय काढून काढला. प्रश्न असा आहे की आपण या वाडा शहरामध्ये आपण आहोत. हे वाडा शहर म्हणजे आज प्रसिद्ध मानलं जातं. इथल्या नगरपंचायतीचा जो मोठा निधी आहे आणि निधी अशा प्रकारे खर्च जर होत असेल तर मग तुम्ही काय म्हणून इथे मतदान करणार आहात? तुम्हाला काय तुमच्या नशिबात आलं? तुमच्या गाड्या इथून जातात या रस्त्यावरून, तुमची मुलं या रस्त्यावरून जातात आणि त्यांचे पाय जर का ह्या गटारांमध्ये अडकत असतील, त्यांची जर का अशी अवस्था असेल तर तुम्ही काय बघून तुम्ही मतदान करायचं? याला विकास जर म्हणायचा असेल तर तुम्ही इथे येणाऱ्या उमेदवारांना तुम्ही हा प्रश्न विचारा. मच्छिंद्र, खरंच हा खूप मूलभूत प्रश्न आहे लोकांचा. आणि मतदान करताना प्रत्येक नागरिकांनी, मतदारांनी हा विचार करूनच माझं काय काम झालंय, माझ्या भागातील कोणतं काम चांगल्या पद्धतीने झालंय याच्यावरच मतदान करायला हवं. नक्कीच सुजाण मतदार याच्यावर नक्की विचार करेल आणि मतदान करील.